आता आजकाल लोकांना बऱ्याच गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागले. मला आज झाला होता लिंबू खाल्ल्याचा. का ते सांगते. आज आहे माझा उपवास, त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. खिचडीसोबत दही किंवा लिंबू पाहिजे म्हणून फ्रीजजवळ गेले, तर मला फ्रीजमध्ये लिंबू सापडला आणि मी खिचडीसोबत लिंबू खाण्यासाठी घेतलं. आता थोडं नाही तर भरपूर असं लिंबू पिळून मी खिचडी खाल्ली. त्याच्यामुळे दुपारी एवढी झोप घेऊन देखील हे हेडेक काही थांबायचं नावच घेत नव्हतं. असो, आज आहे माझी नाईट शिफ्ट. आता नाईट शिफ्टला जाण्यापूर्वी हे माझं ठरलेलं नेहमीचं रुटीन असतं की मी लवकरच स्वयंपाकाला लागते, जेणेकरून स्वयंपाक वगैरे करून सगळी कामं आवरून मला थोडासा आराम करता येईल. आणि संध्याकाळच्या वेळी जरा गडबड झाली की मला अजिबात ते आवडत नाही, त्याच्यामुळे मी लवकर स्वयंपाकाला लागते, सगळी कामं आवरते आणि ड्युटीला जायच्या आधी थोडा वेळ रिलॅक्स करते. आता पोळ्या बनवताना माझ्या लक्षात आलं की आईने बरेच दिवस झालं हे तिळाचं सारण दिलेलं आणि त्याची मला तिळपोळी बनवायची होती. त्याच्यामुळे मी आज भरपूर सारण घालून ही पातळ अशी तिळपोळी लाटून घेतली आणि गरम तव्यावर त्याला भाजायला ठेवलं. आता ही तिळपोळी तुम्ही तेल किंवा तूप लावून भाजू शकता. इथं मी तेलच लावलेलं आणि मस्त अशी खरपूस ही पोळी भाजून घ्यायची. आता उन्हाळा असल्यामुळे अहोंनी येताना कलिंगड आणलं आणि इतकं गोड ते कलिंगड होतं. आता हे खाल्लं आणि ड्युटीला जायची वेळ झाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.